हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 30. नोद्विग्नं न च संतुष्ट मकर्तु स्पंदवर्जितम निराशंगतसंदेहै चित्तं मुक्तस्य राजते. भावार्थ: मुक्त असलेल्याचे उद्वेग शून्य, संतोषरहित, कर्तव्यरहित, स्पंदनरहित, आशा शून्य, निशंक असे चित्त छान शोभून दिसते. जो मुक्तीला प्राप्त झालेला आहे त्याची लक्षणे येथे सांगितली आहेत. ती समजावून घेण्यासारखी आहेत. लक्षात घेऊन सहजच आचरणात आणण्यात येण्यासारखी आहेत. अशा आचरणाने आपल्यात आपोआपच मुक्तीसाठी काय करावे त्याची तयारी होईल. अष्टावक्र मुनी सांगतात की ही अशी लक्षणे मुक्त पुरुषाला छान शोभून दिसतात. याचा अर्थ मुक्त पुरुषाकडून अशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा असते. याचा अर्थ असाही आहे की याच्या विरुद्ध वर्तणूक करणे किंवा वर्तणूक असणे ही अमुक्ताची लक्षणे आहेत. व्यवसाय भिक्षुकीचा करायचा आणि सायंकाळी दारू ढोसायची हे शोभत नाही. अर्थात अशा भिक्षुकांना धार्मिक कार्यक्रम करायला बोलावणाऱ्यांनी याचा विचार करायचा आहे. उद्वेग शून्य. संसार करताना अडचणी येत असतात. नको तेव्हा नको त्या गोष्टी घडत असतात. एकाच वेळी अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी मनुष्य कावतो, उद्विग्न होतो. कोणी फार सचोटीने व्यवहार करत असतो. नेमके त्याचीच फसवणूक, लुबाडणूक होते. अशा वेळी भांबावून गेल्यास यावर उपाय सुचत नाही. हातून चुका होतात. शांत राहून यामधून मार्ग काढावा. संतोषरहित. जो असंतोषी आहे, वैतागलेला आहे, उद्विग्न आहे, त्याला संतोष होऊ शकतो. उद्वेग शून्य, प्रशांत मनुष्य संतोषी होण्याचे कारणच नाही. एखादी भलीबुरी गोष्ट घडल्यावर ज्याच्यात चांगली वाईट चलबिचल होते त्याच्यात त्याविरुद्ध अगोदरच चलबिचल उपस्थित असते. ती त्या भल्या बुऱ्या घटनेने व्यक्त होते इतकेच. असंतुष्टालाच संतोष होऊ शकतो. असफलतेमधून दूर व्हायला, अहंकारावर फुंकर घालायला संतोष हा चुकीचा मार्ग अवलंबिला जातो. हे मुक्तीला बाधा आणते. कर्तव्यरहित. मुक्त पुरुष कर्तव्यरहित असतो. त्याला माहीत असते की नियती सर्व काही करत असते. त्यात ढवळाढवळ करू नये, विरोध करू नये. नियतीला फक्त साथ द्यावी. नियतीच्या विरुद्ध आचरण भोग निर्माण करणारे असतात. आपल्या हातात काहीही नसते. हवा वाहत असते, कळ्या उमलत असतात. आपल्याला त्याचं कर्तृत्व भाव घेण्याचे कारण नसते. आपण त्या हवेचे वाहक असतो, कृतीला निमित्त असतो. यासाठी नियतीने आपला उपयोग केला हेच आपले भाग्य समजावे. कर्तृत्व भाव आला की भोग चिकटतात. यास्तव जे होत आहे त्याला साक्षी असावे. तोच मुक्तीचा सुलभ मार्ग असतो. स्पंदनरहित. इच्छा, कामना, वासना आपल्यात स्पंदनाचे मोहोळ उठवतात. कितीही मिळाले, कितीही उपभोगले तरी धावपळ संपवली जात नाही. आणखी हवे असते. एक काम पूर्ण व्हायच्या आधीच दुसऱ्या कामाची आखणी केली जाते. थांबायचे कोठे तेच समजत नाही. खाऊन खाऊन अजीर्ण झाले तरी त्यामधून पुन्हा खाण्यासाठीच बरे व्हायचे असते. वास्तवात आपण ज्यावेळी जेथे असतो तीच मुक्तीची सुवेळ आणि जागा असते. हे केवळ ओळखण्याचाच अवकाश असतो. आशा शून्य. आशा बाळगायची नाही आणि निराशी व्हायचे नाही. आपल्याला काही मिळावे असे मनातच येऊ नये. जे आहे तेच जास्त आहे, त्याची ही कृपा आहे हा भाव असावा. इतरांकडे आहे तो त्यांचा भाग आहे. आपल्याला काय त्याचे? ते आपल्याकडे आले तर ते आपल्यासाठी फक्त भोग निर्माण करणारे ठरेल हे ओळखावे.
ते आपल्यासाठी योग्य असते तर परमात्म्याने ते आपल्याला अगोदरच दिले असते, हा भाव ठेवावा. निशंक, उद्वेग शून्य, संतोष रहित, कर्तव्यरहित, स्पंदनरहित, आशा शून्य झाल्यावर आता जीवनाबद्दल आणखी शंका कसल्या असणार. आता उक्ती आणि कृती पुरे, आता केवळ तृप्ती आणि तृप्ती आहे. आता मुक्ती किती दूर राहिली, ती तर मिळालेलीच आहे. त्याबद्दल आता शंका नको, तिचा आनंदाने स्वीकार करावा. हरिओम.